महाराष्ट्रातील सांगली मधील कल्पद्रुम मैदानावर साकारलेल्या अयोध्या नगरीत संपन्न झालेल्या श्रीराम कथा आणि नाम संकीर्तन सोहळ्याची आज समाप्ती झाली। या भव्य दिव्य समारंभाच्या आजच्या अखेरच्या दिवशी हरिभक्त परायण श्री गुरु भागवत महाराज सवरे, श्री क्षेत्र पंढरपूर, श्री गुरु आंबेकर आजरेकर फड प्रमुख यांचे सकाळच्या सचवरे महाराजांच्या संपन्न झालेल्या या कार्याच्या कीर्तनासाठी भाविक बंधू भगिनींची मोठ्या संख्येने उपस्थिती होती। त्रात काल्याचे कीर्तन संपन्न झाले। संपन्न झालेल्या या काल्याच्या कीर्तनानंतर सर्व भाविक भक्तांना काल्याच्या प्रसादाचे वाटप करण्यात आले। यानंतर श्रीरामाच्या पालखीची भव्य मिरवणूक काढण्यात आली। या मिरवणुकीमध्ये पालखीच्या समोर घोडेस्वार, टाळकरी आणि पारंपरिक वेशभूषामध्ये माता भगिनी सहभागी झालेल्या होत्या। तसेच या मिरवणुकीमध्ये शालेय विद्यार्थी आणि विद्यार्थिनी सुद्धा सहभागी झाले होते। या श्रीरामाच्या भव्य दिव्य मिरवणुकीमध्ये एक भगवे आणि भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते। श्रीरामाची पालखी सभास्थानी आल्यानंतर भक्तजनांनी उघड्या खेळून आपला आनंद व्यक्त केला। यानंतर सांगली नगरीतील मुख्य रस्त्यावरून श्रीरामाच्या पालखीची मिरवणूक काढण्यात आली। या निवडणुकीमध्ये पालखीच्या समोर घोडेस्वार, पारंपरिक वाद्याची पथके, पारंपरिक वेशभूषामध्ये सहभागी झालेल्या माता भगिनी, शालेय विद्यार्थी आणि विद्यार्थिनी तसेच भाविक भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते।